कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा DVD आणि VHS खरोखरी सर्रास उपलब्ध नव्हत्या, त्या काळात हिमगौरी आणि सात बुटक्यांची गोष्ट, स्नो व्हाईट अँड द सेवन ड्रॉफ्ट्स आणि पिनोचियो हे सिनेमे म्हणजे एक वेगळी पर्वणी होती. मग टेलिव्हिजनचं पर्व आलं, मग त्या सगळ्या गोष्टींमध्येही मनात घर करणाऱ्या गोष्टींना काळाचंही आणि माध्यमाचंही खरं तर बंधन नसतं हेही लक्षात आलं. काही कथानकं सार्वकालिक असतात. 2010 साली टीम बर्टनच्या एलिस इन वंडरलँडने हे दाखवून दिलं. 1991 साली प्रदर्शित झालेल्या ब्युटी अँड द बीस्टच्या उल्लेखाशिवाय खरं तर पुढे जाता येणार नाही, कारण त्या वर्षी ॲनिमेशन पटाच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना होती. कारण ऑस्करच्या सर्वोत्तम सिनेमाच्या शर्यतीत हा सिनेमा तर होता आणि अर्थात बॉक्स ऑफिसवर 100 दशलक्ष डॉलर्सचा आकडाही कमाईवर याच सिनेमाच्या नावावर होता. कलात्मकता आणि व्यावसायिकतेमधला एक सुवर्णमध्य म्हणून या प्रयोगाकडे पाहता येईल आणि नॉस्टॅल्जिया हा मुद्दा आहेच. डिस्नेच्या या लाईव्ह ॲक्शन रिमेकमुळे हे सारं इतकं खूप गोड वाटतं, ॲपलच्या सॉफ्टवेअर अपडेटसारखं वाटतं. एका क्लिकने जुनी कार्टून्स असलेली बेली ही इमा वॅटसन होऊन जाते. द बेस्ट हा डॅन स्टीव्हन्स बनतो. ब्युटी अँड द बीस्टचं कूळ, मूळ आणि गोत्र शोधण्याचा प्रयत्न केला तर जाणवतं 1740 साली फ्रेंचमध्ये ही परिकथा प्रसिद्ध झाली होती. या गोष्टीत काही बदल करण्यात आले तर झालेतही प्रत्येक टप्प्याटप्प्यावर. आणि अर्थात ही गोष्ट सौंदर्याबद्दल असली तरी आंतरिक सौंदर्याबद्दल एक वेगळं भाष्य करते. दिग्दर्शक बिल कॉन्डॉनची ही फिल्म ब्युटी अँड द बीस्ट 2.0 ही बॉक्स ऑफिसच्या गणितांवर डोळा ठेवूनच केलेली आहे असं मात्र वाटत नाही, कारण त्यामधला असणारा कलात्मक अँगल किंवा एक वेगवेगळे मुद्दे आहेत, सामाजिक जाणीवा त्यामधल्या असणारे ते महत्त्वाचे ठरतात. लाईव्ह ॲक्शन आणि VFX यांच्या मेकओव्हरनी या गोष्टीत अधिक प्राण हुंकण्याचा केलेला प्रयत्न निश्चित मोलाचा वाटतो. पण काही ठिकाणी ते इतकं भव्य दिव्य वाटतं की गोष्टीपेक्षा हा लवाजमाच जरा काकणभर सरस ठरतो. या सगळ्याला मूर्तरूप देण्याचा केलेला प्रयत्न निश्चित वाखाणण्याजोगा आहे. 2017च्या जेंडर पॉलिटिक्सवर केलेलं मोठं भाष्य म्हणून या सगळ्याला एका नव्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. हा नजरिया निश्चित वेगळा आहे, कारण एक सोशो पॉलिटिकल अँगल म्हणूनही त्याकडे पाहता येईल. या सिनेमाचं सामिप्य म्हणजे सोप्या मराठीत प्रॉक्झिमिटी व्हॅल्यू निश्चित आहे, कारण ते आत्ताच्या घडीचं. फिल्म करत असताना मूळ सिनेमाला त्याच्या गाभ्याला कुठेही धक्का लागू दिलेला नाही, ही बाब तितकीच महत्त्वाची. या सिनेमाची वैशिष्ट्य सांगायची झाली तर बेली ही आजपर्यंतच्या डिस्नीची स्त्रीवादी राजकन्या ठरली आहे. तर इंटररॅशियल केस म्हणून इथल्या केसची दखल निश्चित घेतली जाईल. केस नव्हे तर डिस्नेच्या सिनेमातील गे कॅरेक्टर इतक्या उघडपणे हे पहिल्यांदाच दाखवलं गेलं आहे. हे सारे बदल करत असताना आशयाचं अर्थाचं अपहरण होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. यामधील गोष्ट कशी रंगते याचा अंदाज जवळपास प्रत्येकाला असेल, त्यामुळे त्या विषयाला हात घालत नाही, अन्यथा गंमत ही काहीशी कमी होण्याची शक्यता अधिक. हॉवर्ड ॲशमन व ॲलन मेन्केन्स यांची गाणी ही अधिक इन्फेक्शियस आहेत. मूळ सिनेमाच्या जवळ जाण्याचे प्रयत्न निश्चित आहेत आणि ते आपल्याला जाणवतं. पण मेन्केन आणि टीम राईस यांची 3 गाणी मात्र काही केल्या आपला प्रभाव पाडत नाहीत. बेलीच्या वाचनाचा छंद आणि तिच्या शक्तिस्थानांचा अभाव या गोष्टींचा विचार त्यामध्ये प्रामुख्याने केला गेला आहे आणि त्यामुळेच खरं तर तिच्या परफॉर्मन्स आणि लुक्सचा जो इम्पॅक्ट आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे हे विसरून चालणार नाही. स्टॉकहोम सिंड्रोमच्या विकाराने ग्रस्त असलेल्या मुलीसारखी ती वाटते, पण हा बीस्ट तितकाच भयावह वाटतो, कारण त्याची शिंग, त्याचा मेकअप, त्याच्या लुक्समुळे कुरूप वाटणारा हा अजस्त्र भीतीदायक चेहरा दशांगुळे व्यापून राहतो. या दोघांच्या पलीकडे असणारी मोठी फळी ही सिनेमात आहे. इमा थॉम्सन मी स्पॉट्स म्हणून आपल्यासमोर येते, तर कॉक्सवर्थ इयान मॅकलिन ल्युमियर म्हणून आपल्यासमोर येणारा इवान मॅग्रेगोर आपला ठसा उमटवतात. जोश गॅड हा डिस्नेचा लाडका अभिनेता आहे. तो आपल्याला ली फोईची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो. ल्यूक इव्हान्स हा कॅडिश गॅटसन म्हणून आपल्यासमोर येतो. त्याला ली फोईबद्दल वाटणारं एक अनामिक आकर्षण थेट दाखवतो. समलिंगी संबंधांबद्दलचं भाष्य इथे नकळत होतं. इतकं हे सारं इतक्या सहज होईल यावर कोण विश्वास ठेवेल, पण त्याबद्दलची धारणा आणि त्या सगळ्या गोष्टीची केलेली पेरणी अर्थात मांडणी यावर बरंच काही ठरतं. आता 2.0 हे व्हर्जन आपल्याला कळलं, पण या पुढचं व्हर्जन आणखीन सरप्राईज करणारं असेल. पण खरंच आणखी एका व्हर्जनची आवश्यकता आहे का? कारण या सिनेमाचा प्रभाव हा कित्येक वर्ष मनात रेंगाळत राहील याची शंका नाही. हा सिनेमा का पाहावा? ब्युटी अँड द बीस्टचं अपडेटेड व्हर्जन म्हणून का टाळावा? दोन्ही पात्रांमधल्या बिटवीन द लाईन्स या काहीशा मिसिंग वाटतात.
थोडक्यात काय, 2017 मधील ही परिकथा आहे. या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स.